ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवे असलेली कंपनी किंवा आपल्याला एखाद्याने कंपनीचे नाव सांगितलेले आहे, तर ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 25 नंबरच्या कंपन्या असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्वात एक कॉमन मुद्दा, सर्व कंपन्यांसाठी सर्वात एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज आपला निफ्टी निर्देशांक 25,496 अंक या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर 52वी हायपासून आपल्या निफ्टी निर्देशांकाचा अंक आज 877 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपलं संपूर्ण शेअर मार्केट हे सध्या 52वी हायपासून सुमारे 3.32% खाली आहे. म्हणजेच हे मार्केट आत्ता 52वी हायच्या आसपास आहे. मित्रांनो, 3.32% खाली आहे. परंतु मित्रांनो, कोरोनासारखी स्थिती किंवा युद्धाच्या बातम्या किंवा एखाद्या कंपनीच्या वाईट बातम्यामुळे एकूण मार्केटवर जर परिणाम झाला असेल, म्हणजे 2008ची मंदी पाहिली, 2020ची मंदी पाहिली, तर आपलं एकूण मार्केट हे 52वी हायपासून 50%, 60% इतकंसुद्धा खाली गेलेलं. त्या मानाने आपलं मार्केट आत्ता फक्त 3.32% खाली आहे. म्हणजेच एकूण मार्केट हे 52वी हायच्या आसपास आहे. तर मित्रांनो, आता आपण हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक. मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक ही कंपनी एरोस्पेस अँड डिफेन्स ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत भारत इलेक्ट्रॉनिक, भारत डायनामिक, डाटा पॅटर्न, एमटार टेक, आझाद इंजिनिअरिंग, अपोलो मायक्रो, तसेच युनिमेक एरोस्पेस. तर मित्रांनो, आत्ताच आपण हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या पाहिल्या. तर मित्रांनो, तुम्हाला
ह्या स्पर्धक कंपन्यांपैकी किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 26 फेब्रुवारी 2026 आणि आज हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीचा एक शेअर्स 4008 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 5165 व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 3046 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीचा एक शेअर्स 3045 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीचा एक शेअर्स 464 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास, परंतु मित्रांनो, ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत आपण 10 वर्ष मागे जाऊ शकत नाही, कारण ही कंपनी आपल्या शेअर बाजारात सुमारे 2018 साली लिस्ट झालेली आहे. म्हणजेच 8 वर्षापूर्वीची किंमत जर त्याची बघितली कमीत कमी तर ती होती 256 रुपये. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,68,105 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 25 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीला 2025 साली 8,323 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 7,594 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2023 साली 5,824 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 5,080 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीला 2021 साली 3,234 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 71.64% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 10.86% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर
म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 9.74% आहे. तर मित्रांनो आत्ताच आपण हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवर निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो ह्या कंपनीला 2021 साली 3,234 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली सुमारे 8,323 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, थोडक्यात काय, तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी उत्तम प्रकारे वाढलेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 3,045 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 464 रुपयाला मिळत होता, 10 वर्ष म्हणजेच 2018 साली तो म्हणजे 8 वर्षापूर्वी 276 रुपयाला मिळत होता, तोच हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 4,008 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 3,045 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला आणि ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 3,045 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 464 रुपये गुंतवले असते, 8 वर्षापूर्वी 276 रुपये गुंतवलेले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 4,008 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत गुंतवलेले 3,045, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 464 रुपये, 8 वर्षापूर्वी गुंतवलेले 276 रुपये, ह्या कंपनीने 4,008 रुपये करून दिलेले आहेत. ओव्हरऑल जर बघितलं तर 2018 साली 276 रुपये गुंतवलेले त्याचे आत्ता 4,008 रुपये झालेले आहेत. मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची एफडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो, ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 71.64% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. ह्या कंपनीत ते 71% म्हणजे अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे मागील 5 वर्षापासून. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. म्हणजे वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर्स हा 52 खायपासून खाली येतच असतो. तर मित्रांनो जेव्हा एकूण मार्केट खाली आल्यामुळे ह्या मार्केट म्हणजे उत्तम कंपनी असून सुद्धा तिचा शेअर जर खाली येत असेल तर ती कंपनी ती घसरण ही गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असते. म्हणजे थोडक्यात काय, तर सध्या वार्षिक विश्लेषणानुसार हिंदुस्तान एरोनॉटिक ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, परंतु तिच्यात 52 खायपासून ती कोणत्याही कारणाने म्हणजे एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सध्या काही हरकत नाही. कारण एकूण मार्केट जेव्हा सुधारतं तेव्हा ह्या कंपन्या नवीन 52वी खाय दाखवत असतात. तर मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या आपतेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. तसेच प्रिय बंधू भगिनींनो, आपण सध्या शेअर बाजार गणेशवाणी ह्या चॅनलवर सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर ते व्हिडिओ आपल्या ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना
उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहेत आणि ते जे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर त्या व्हिडिओची मी स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टचे नाव शेअर बाजार अभ्यासक्रम असे ठेवलेले आहे. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे बेसिक ज्ञान हवे आहे, म्हणजे बेसिक माहिती हवी आहे, त्यांनी ती प्लेलिस्ट संपूर्ण शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्टमधील 16 व्हिडिओ संपूर्ण पहा ही विनंती. भारत माता की जय.